यानंतर थोड्याच वेळात आपले आराध्य दैवत परमपूज्य श्री संत सद्गुरू स्वामी अक्षय महाराज यांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम सुरू होत असून गरुडेश्वर व पंचक्रोशीने सर्व भाविकांना मी आवाहन करतो की थोड्याच वेळात परमपूज्य श्री संत सद्गुरू स्वामी अक्षय महाराज यांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम सुरू होत असून आपण या पाद्यपूजनाच्या कार्यक्रमाचा व दर्शनाचा अवश्य लाभ घ्या असं मी आपणास शंभुवाणी आश्रम ट्रस्टच्या वतीने जाहीर विनंती करतो आणि आवाहन करतो। ताई बाजूला तुम्ही एक मिनिट बाजूला हॅलो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ मंजुनाथं कैलासवासं पार्वतीरमणं भक्तिश्रीवासा ताम्बेश्वरम् अक्षयेण कृतं स्तोत्रं ताम्बेश्वरं ज्योतिर्लिङ्गानि लोक बसलेली आहे त्यांना सर्वप्रथम पाद्यपूजनाचा लाभ घेऊन द्यायचा आहे आणि नंतर बाकीच्या आस्वाद घ्यायचा। कृपया आम्ही सांगता बसलेल्या सर्व भाविकांनी पाद्यपूजनासाठी हीच माझी देव पूजा
पाद्यपूजनाचा वेळ घ्यायचा नाहीये. लवकरात लवकर आपलं पाद्यपूजन कसं जेणेकरून आपल्याला पुढील कार्यक्रमांना जास्त उशीर होणार नाही. धन्यवाद. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव. गुरु तुझ मनोहर रूपा मला लाव. गुरु तुझ मनोहर रूपा मला लाव. गुरु तुझ मनोहर रूपा मला लाव.
अपने शंभुनी आश्रम ट्रस्ट की ओर से हर साल की तरह महाजपानुष्ठान 16 का आयोजन किया हुआ था। आज सुबह प्रातःकाल 4 बजे से 7 बजे तक महाजपानुष्ठान 16 का अति भव्य दिव्य स्वरूप में कार्यक्रम संपन्न हुआ। इस कार्यक्रम का सभी भावी भक्तों ने आनंद लिया। उसके बाद 7 से 8 बजे तक देव विधि और अनुयायी पूजन का कार्यक्रम संपन्न हुआ। उसमें भी भावी भक्तों ने अपना सहभाग जताया और उसका भी सभी ने आनंद प्राप्त लिया। उसके बाद अभी परम पूज्य आप सबके और हमारे आराध्य दैवत परम पूज्य श्री संत सद्गुरु स्वामी अक्षय महाराज जी का वाद्य पूजन का कार्यक्रम शुरू हो चुका है। मैं गरुड़ेश्वर और पंचक्रोशी के सभी भावी भक्तों को आह्वान करता हूँ कि आप भी इस पवित्र और पावन वाद्य पूजन का अवश्य लाभ लीजिए, अवश्य लाभ लीजिए, अवश्य लाभ लीजिए। आनंद रे
अक्षय तुला कुठ पाहू ओल्या वनाला मी जाऊ ओल्या वनाला मी जाऊ अक्षया कुठ पाहू ओल्या वनाला मी जाऊ
पावन या दिवशी आपला सालाबादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य श्री संत सद्गुरू स्वामी अक्षय महाराज प्रणे शंभुवनी महाराष्ट्र आज पहाटे 4 ते 7 या दरम्यान अतिशय उत्साहात संपन्न झाली। या सोहळ्याचा आलेल्या सर्व भाविकांनी आनंद व दर्शनाचा लाभ घेतला। त्यानंतर 7 ते 8 या दरम्यान असलेल्या अनुयायांचे देवविधी कार्यक्रम आणि अनुयायी पूजनाचा कार्यक्रमही अतिशय उत्साहात पार पडला। त्या कार्यक्रमाचाही आलेल्या सर्व भाविकांनी आनंद घेतला आणि या गौडेश्वर व पंचक्रोशीतील सर्व भाविकांना आवाहन करण्यात येते की परमपूज्य श्री संत सद्गुरू स्वामी अक्षय महाराज यांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम सुरू असून आपण या पाद्यपूजनाच्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या व त्यांच्या दर्शनाचाही लाभ घ्या असं मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो। गुरुदेवांच्या प्रवचनाच्या नंतर महाप्रसादाचाही कार्यक्रम होईल। या महाप्रसादाचाही आपण सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्या अशी मी पुनश्च एकदा शंभुवनी ट्रस्टच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांना विनंती करतो। धन्यवाद। हेलो स्वामी अक्षयची ऐका कहाणी दुःखी भक्तांच्या राहुतानी स्वामी ज्ञानी तुझे परमात्मा दुःखी भक्तांची आकर्षणी स्वामी अक्षयची ऐका कहाणी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो व आपणास धन्यवाद देतो। Jai
कशात नाही ताई पूर्ण 1 मिनिटाची हा चालेल ना तिथला काही सेकंद आहे असे 1 मिनिट हे आपल्या आश्रमाचे आगमन झाले असून या मोठी अतिथी मी शंभरजी महाराष्ट्राच्या वतीने सहर्ष स्वागत या भगिनीचंही आपल्या कार्यक्रमात आगमन झालं असून तिचंही मी शंभरजी महाराष्ट्राच्या वतीने